आप बच्चे हैं, तुम्हारे मुंह के अंदर दूध के दांत भी नहीं निकले अभी। याद रखो, मौत से डरने वाले का नाम असदुद्दीन ओवैसी नहीं है। मैं अल्लाह को हाजिर नाजिर जान के बोलो, मैं मरने तैयार हूं। तुम तैयार हो मरने को? बताओ। मोदीजी म्हणाले होते, खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही, त्याचं काय झालं? एक आशिया कप आपण खेळलो नसतो तर कोणतं आभाळ कोसळणार होतं, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलाय। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत आहे काय हे तरी सांगा, भाजप आणि संघानं याचं उत्तर द्यावं, ओवैसींनी मागणी केली आहे। सवाल भारत के प्रधानमंत्री से है, वजीर आजम से है कि आपने कहा था मोदी जी कि खून और पानी एक साथ नहीं जाएगा, बातचीत और आतंकवाद एक साथ नहीं होगा। तो फिर 26 भारत के लोगों को पहलगाम में मारकर चले गए और आप खुद कह रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर जारी है, तो फिर हमने क्रिकेट मैच क्यों खेला? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली। आम्ही एकटे लढायला तयार आहोत, असं सुद्धा जलील म्हणाले। आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे। ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे। तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आमचे। विरारच्या विवा कॉलेजमध्ये सुरू असलेल्या गरब्यावरून 2 मुस्लिम मुलांचे सोशल मीडियावरील अश्लील चॅट्स भाजपकडून व्हायरल करण्यात आले आहेत। त्यानंतर गरब्याकडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केलाय। दरम्यान हे चॅट करणाऱ्या मुलांविरोधात विवा कॉलेज प्रशासनाकडून बोळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। नवरात्रीच्या निमित्तानं विरारच्या विवा कॉलेजमध्ये गरब्याचं आयोजन करण्यात येतं। या गरब्यातल्या 2 मुलींविषयी 2 मुस्लिम मुलांनी सोशल मीडियावर अश्लील चॅट करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। पण याविषयी कॅमेऱ्यावर जाहीर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय। ही घटना अत्यंत वाईट आहे। मानसिक विकृतीतनं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी 3 दिवस झाले कारवाई केली नाही। ही कारवाई आम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे। आज 3रा दिवस आहे, आमचे लोक अजूनही पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण पोलिसांकडून जोपर्यंत काही कारवाई होत नाही कायद्याच्या अंतर्गत तोपर्यंत आमचे हात बांधलेले आहेत, कारण ही शैक्षणिक संस्था आहे, पॉलिटिकल संस्था नाहीये, ह्याचं भान सगळ्यांनी ठेवायला। काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारनं पाकिस्तान विरोधात का कारवाई केली नाही या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान विरोधात कारवाई केली नसल्याचं त्यांनी सांगितलं। गृह मंत्रालयाची कारवाईची तयारी होती, मात्र परराष्ट्र मंत्रालयानं असमर्थता दर्शवल्याचा गौप्यस्फोट चिदंबरम यांनी केला। एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय। तसंच पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं हेच मत त्यावेळीही होतं, असं पी चिदंबरम यांनी स्पष्ट केलं। 26/11च्या हल्ल्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसात अमेरिकेच्या विदेशी मंत्रालयासोबत बैठक झाल्याचं पी चिदंबरम यांनी सांगितलं। I did discuss it with the Prime Minister and other people who matter. Yes. And apparently the Prime Minister had discussed this even when the attack was going on. I don't know. I can only surmise. And the conclusion was largely influenced by the NEA and the IFS that we should not physically react to the situation. मुंबईतल्या गोवंडी देवनारमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। 103 अपात्र आणि घुसखोरांनी फसवणुकी करत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याचं सोमय्या यांनी म्हटलं। त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सोमय्या 12 वाजता देवनार पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहेत।
राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट या परिसरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर गेल्या आठवडाभरापासून मराठवाड्यासह राज्यात सुरू असलेल्या पावसानं आता 2 दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मात्र नाशिकमधल्या पावसाचं पाणी जायकवाडी धरणात येत आहे. रविवारी गोदावरी नदीत सुमारे 3,06,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे मराठवाड्यातील 72 गावं पाण्यात गेली. आता हा विसर्ग 1,88,000 करण्यात आलाय. तरी देखील जालन्यातील 31, संभाजीनगरमधील 15, बीडमधील 5 आणि नांदेडमधील 4, परभणीतील 17 गावं पाण्याखाली आहेत. 26 गावातील 10,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ड्रोन दृश्यातून आपल्याला वैजापूर तालुक्यातील स्थिती लक्षात येईल. भटांना या गावातली ही स्थिती आहे. अजूनही गावात पाणी आहे आणि शेती पाण्याखालीच गेलेली आहे. मुंबईच्या राजकारणात सध्या एक विचित्र परिस्थिती बघायला मिळतेय. मुंबई महापालिका निवडणुकांच्या युत्या आघाड्यांची समीकरणंही अजून स्पष्ट नसताना महापौर कुणाचा होणार यावरून श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शर्यतीत मनसे देखील उतरली आहे. मुंबईचा महापौर आमचाच होईल असा विश्वास मनसेनं व्यक्त केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्याच चर्चेला नव्यानं उधाण आलंय. पाहुयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही एकत्रित लढत. जागा आम्हाला महत्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्वाचं आहे. भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल. आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल. मुंबईचा महापौर हा मराठीत होणार आणि मनसेचा होणार. भाजप असो किंवा शिंदेंची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत असोत किंवा मनसेचे नेते संदीप देशपांडे, सगळ्यांचा एकच दावा, तो म्हणजे मुंबईचा महापौर आमच्या पक्षाचाच होणार. मात्र सध्या चर्चा आहे ती संदीप देशपांडेंनी केलेल्या दाव्याची. काल एकनाथ शिंदेंची बैठक पार पडली. त्या बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता, महापौर शिवसेनेचाच. मुंबईचा महापौर हा मराठीत होणार आणि मनसेचा होणार. मुंबईचा महापौर हा मराठीत होणार आणि मनसेचा होणार. मुंबईचा महापौर हा मराठीत होणार आणि मनसेचा होणार. राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईत एकही नगरसेवक नाही. थोरले ठाकरे म्हणजे उद्धव यांच्या शिवसेनेशी युती करण्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच मुंबई महापालिकेत मनसेचा महापौर बसवण्याचा किंवा तसं स्वप्न पाहण्याचा कॉन्फिडन्स संदीप देशपांडेंनी दाखवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मिस्टर देशपांडेंची खिल्ली उडवण्याचा मोह आवरला नाही. संदीप देशपांडे मनसेचे लीडर आहेत. आपल्या सैनिकांना, मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकणे, त्यांच्यामध्ये प्राण आहेत, पण प्राण चिकाटीने, चिवाटीने, जिद्दीने फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो, मंत्र प्रत्येक पक्ष देतोय. दोन ठाकरे एकमेकांची चर्चा करत असताना इतर नेत्यांनी तोंड का उघडावं असा थेट सल्ला देणं आदित्य ठाकरेंनी टाळलं असलं तरी त्यांचा सूर यापेक्षा काही वेगळा नव्हता. मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरेंमध्ये जवळीक वाढती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. अद्याप युतीची घोषणा झाली नसली तरी आम्ही एकाच पेजवर आहोत हे अधोरेखित करण्याची संधी दोन्ही ठाकरे सोडत नाहीत. अशावेळी संदीप देशपांडे यांना केलेलं महापौरांसंदर्भातलं वक्तव्य आणि त्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले टोले टोमणे पाहता भाजपनं देखील ही संधी सोडली तरच नवर वाटलं असतं. निवडणुका जवळ येऊ द्या, यांच्यामध्ये असे युद्ध होणार आहे, हे एकमेकांना मुष्टियुद्ध करून एकमेकांनाच गारद करणार आहेत. कारण यांना माहिती आहे की महापौर आमचा होईल का तुमचा होईल, महापौर महायुतीचा होईल हे मुंबईकरांनी स्पष्ट केलेलं आहे. काळ्या दगड्यावरची ही पांढरी रेष आहे की मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल. यांनी एकमेकांमध्ये आपापसामध्ये भांडत बसावं की मनसेचा महापौर होईल का उभाटा गटाचा महापौर होईल. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंचं नाव न घेता टोला लगावलाय.
मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात शेवटी येईल. कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका. त्याची सर्व गणितं आपल्याकडे आहेत. मुंबईत महापालिकेसमोर दसरा मेळावा होतोय. पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयानं तिथं गर्दी करा असं शिंदेंनी म्हटलंय. महायुती असो किंवा मविया अथवा स्वबळावर लढणारा एखादा पक्ष, कुणाला खुर्चीवर बसवायचं आणि कोणाला खाली आपटायचं याचा निर्णय मुंबईकर करणार आहे. मात्र भारतात लोकशाही आहे. स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि स्वप्न बघण्यासाठी ना खर्चाची मर्यादा असते ना निवडणूक आयोगाची आचारसंहिता. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. पुढची बातमी बघूयात. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार का याकडे आता लक्ष लागलंय. बैठकीमध्ये राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जाणार आहे. पंचनाम्यांसंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरची ही मंत्रिमंडळ बैठक होत असल्यानं आज मदतीसंदर्भात महत्त्वाचा काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रावर आभाळ फाटलंय, आता खजिन्याची खिडकी उघडा असं सामनानं अग्रलेखात म्हटलंय. राजकारण आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका असं ठाकरेंच्या शिवसेनेनं दैनिक सामनातून सुनावलं. विरोधी पक्ष काय करतोय हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे असं प्रत्युत्तर सामनातून देण्यात आलंय. ठाकरेंनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफी दिली याची आठवण करून दिली आहे. तर फडणवीसांनी देखील कर्जमाफीची लगेच घोषणा करावी अशी मागणी या अग्रलेखातून करण्यात आली आहे. सामना अग्रलेखातून काय म्हटलंय आपण बघतोय. महाराष्ट्रावरचं आभाळ फाटलंय, त्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल. विरोधी पक्ष काय करतोय हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रफुल्ल पटेलांचा प्रश्न आहे. ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. आताच्या गंभीर परिस्थितीतही सरकार म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, तशी घोषणा लगेच करा. राजकारण आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका. समुद्रात वादळ सदृश्य वातावरण तसंच ताशी 40 ते 60 किलोमीटर प्रतिवेगानं वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिलाय. यानंतर सिंधुदुर्गात शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या. 2 दिवस वादळ सदृश वातावरण असल्यानं मच्छीमारी व्यवसाय ठप्प झालाय. उद्यापर्यंत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन बंदर विभागानं केलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर सध्या समुद्रात उधाणाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे बंदर विभागाने जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारांना 1 ऑक्टोबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन जे आहे ते केलेलं पाहायला मिळतंय. मी सध्या वेंगुर्ला समुद्रकिनारी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर समुद्रात उधाणाची स्थिती आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच किनारपट्टीवर अशीच परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल तर मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत. मच्छीमार जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत, कारण 1 ऑगस्टपासून त्यांची मासेमारी हंगाम जो आहे तो सुरू झालेला होता. मात्र 1 ऑगस्टपासून आतापर्यंत त्यांना 15 ते 20 दिवसच मासेमारी समुद्रात करता आलेली आहे. मात्र इतर दिवशी समुद्राला उधाण किंवा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे मच्छीमार जे आहेत ते समुद्रात गेलेले नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार जे आहेत ते सध्या हवालदिल झालेले पाहायला मिळतात, कारण त्यांची मासेमारी जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात संत्रा मोसंबी उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. त्यांना दिवाळीपूर्वी लवकरात लवकर वाढीव मदतीचं पॅकेज मिळावं अशी मागणी भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे. त्यासाठी आज ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत मदतीची मागणी करणार आहेत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर मागणी करणार आहे की लवकरात लवकर दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांच्या पदरामध्ये त्या ठिकाणी मदत जर मिळाली तर त्याला आधार मिळणार आहे. मोसंबी आणि संत्रा तर त्या ठिकाणी जमिनीवरच आलेला आहे आणि मृगभार त्या ठिकाणी एक तर कमी होता आणि त्यामध्येही अतिवृष्टीमुळे तो गळलेला आहे. तर शेतकऱ्याला आता
सरकारच्या शिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी नाही राहिलेला. आणि या सर्व घडामोडींसोबतच आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढील अपडेट्स प्रज्ञासोबत.